नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला घरच्या घरी मसाला टोस्ट सँडविच कसं बनवायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी सुरुवातीला आधी आपण चटण्या बनवून घ्यायच्यात। मी हिरव्या चटणीसाठी इथे साहित्य घेतलंय कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, त्यानंतर ब्रेड स्लाइस, मीठ, पुदिना, आल्याचे तुकडे, लिंबू आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या। आता हे सर्व मिक्सरमध्ये घालायचे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी घालून मी ही चटणी वाटून घेणार आहे। आता सँडविचसाठी लागणारी हिरवी चटणी आहे ती बनवून इथे तयार झालेली आहे। आता आपण लाल चटणी कशी बनवायची ते पाहूयात। इथे मी 7 ते 8 काश्मीरी लाल मिरच्या आणि त्यात 2 ते 3 बेडकी मिरची वापरली आहे। मी मिरच्या 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवल्या होत्या, त्यानंतर मी इथे वापरल्यात। त्यानंतर मी इथे लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि जिरे पूड आहे ती मी इथे घातलेली आहे। त्यानंतर एक ब्रेडचा स्लाइस आहे तो इथे तुकडे करून मी इथे घालते। त्यानंतर इथे आपल्याला लिंबाचा जो रस आहे तो पिळून घ्यायचा आहे। थोडाच लिंबाचा रस इथे पिळायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि पाणी घालून लाल चटणी सुद्धा आपण वाटून घेणार आहोत। आता इथे सँडविचसाठी लागणारी लाल चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। खूप छान असा रंग सुद्धा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। माझ्या इथे दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत। आता मसाला टोस्ट सँडविचसाठी काय मसाला लागणार आहे तो आपण इथे बनवून घेऊयात। मी इथे कढई गरम करत ठेवलेली होती, त्यात मी तेल घालते। 1 चमचा मोठा मी इथे तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी इथे मोहरी घालणार आहे। त्यानंतर मी इथे कढीपत्त्याची पानं घालते। त्यानंतर इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट इथे घातली आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर इथे मी हळद घालते, अर्धा चमचा मी इथे हळद घालते। पुन्हा गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवून आता मी मिक्स करून घेते। त्यानंतर इथे मी उकडून घेतलेले बटाटे आहेत ते मी इथे घालणार आहे। उकडून बटाटा घेतलाय, त्याला स्मॅश सुद्धा करून घेतलाय आणि तो मी इथे घालते। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे कोथिंबीर घालते बारीक चिरलेली आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता इथे आपला मसाला टोस्ट सँडविचचा मसाला बनून तयार झालेला आहे। आता आपण सँडविच बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं आहे ते पाहूयात। त्यासाठी मी इथे सँडविचचा ब्रेड घेतलाय, त्यावर बटर लावून घ्यायचं आहे। सर्व बाजूने व्यवस्थित बटर लावून घ्यायचं। त्यानंतर इथे मी हिरवी चटणी लावून घेणार आहे। तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे इथे चटणी लावायची। इथे मी हिरवी चटणी लावून घेते। त्यानंतर मी लाल चटणी जी आपण तयार केलेली आहे ती सुद्धा लावून घ्यायची आहे। तुम्हाला जी चटणी आवडत नसेल ती तुम्ही स्किप केली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आपण जो बटाट्याचा मसाला तयार केलेला आहे तो इथे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी बीट उकडून घेऊन त्याला गोल कापलेला आहे। त्यानंतर त्यावर शिमला मिरची घातली आहे, मी काकडी लावली आहे, त्यानंतर टोमॅटो लावलाय आणि वरतून चाट मसाला टाकलाय। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ब्रेडला छान बटर लावून घ्यायचं आहे। बटर आणि मी चीज सॉस लावून इथे सँडविच तयार केलेलं आहे। आता आपण सँडविचला टोस्ट करूयात। त्यासाठी टोस्टरला आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं बटर घालणार आहे
आणि व्यवस्थित आपण हे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर तयार केलेलं सँडविच त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे, व्यवस्थित सर्व बाजूंनी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। हलकंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि टोस्टर बंद करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे इलेक्ट्रिक टोस्टर असेल तर त्याच्यावरती सुद्धा सँडविच बनवू शकता। आता इथे माझा ब्रेडचा स्लाइस जो होता तो मोठा होता, म्हणून इथे एका साईडने कडा आहे ती बाहेर आली आहे, तर मी काय करणार आहे, सुरीने ती काढून घेते आणि सँडविच दोन्ही बाजूनी छान खरपूस असा रंग येईपर्यंत आपल्याला टोस्ट करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। अलटून पलटून 2-2 मिनिटांसाठी इथे भाजून तुम्ही चेक करू शकता, मधून छान असा गोल्डन रंग आलेला आहे। इथे सँडविच बनून तयार झालेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। आता मी इथे सँडविचला कट करते। तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही सँडविचला कट करा। त्यानंतर तुमची आवडती चटणी लावा। मी इथे हिरवी चटणी लावते, त्यानंतर त्यावर मी चाट मसाला लावणार आहे आणि भरपूर सारी बारीक शेव घालणार आहे। त्यानंतर माझं सँडविच इथे बनून तयार होणार आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर ट्राय करून नक्की पहा। निरोगी खा आणि निरोगी राहा।